या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। भुवनेश्वर शहरातील वाहतूक विभागातील एका महिला कॉन्स्टेबलच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य पोलिसांनी उलगडलं आहे। 6 सप्टेंबर पासून महिला कॉन्स्टेबल शुभमित्रा शाहू बेपत्ता होती। पोलिसांनी केलेल्या तपासात शुभमित्राची हत्या झाली असून तिचा पती दीपक कुमार राऊतनं ही हत्या केल्याचं समोर आलंय। दीपक हा देखील पोलीस शिपाई आहे। हत्येनंतर दीपकनं शुभमित्राचा मृतदेह त्याच्या कारमध्ये लपवला होता। यानंतर रोजप्रमाणे तो कामाला गेला। संधी मिळताच त्यानं 170 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी जंगलात शुभमित्राचा मृतदेह दफन केला होता। शुभमित्राच्या गायब झाल्यानंतर तो दुःखी असल्याचा दिखावा करत होता। तिचं कुटुंब आणि पोलिसांच्या मदतीनं दीपक तिला शोधण्याचं नाटकही करत होता। शुभमित्रा सुरक्षित परत यावी यासाठी त्यानं मंदिरात पूजाही केली। पिचुकली येथील रहिवासी असलेली शुभमित्रा 6 सप्टेंबरला तिच्या ड्युटीवर गेली होती, परंतु संध्याकाळी 7 वाजता ती घराकडे निघाली, परंतु घरीच पोहोचली नाही। ती घरी न परतल्यानं कुटुंबानं दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलीस शुभमित्राचा शोध घेत राहिले, परंतु हाती काही लागलं नाही। यानंतर पोलिसांनी कसून तपास केला। पोलीस अधिकारी म्हणाले, दीपकवर आमचा संशय आहे आणि तो संशय वाढला जेव्हा आम्हाला मागील वर्षी दीपक आणि शुभमित्रानं कोर्ट मॅरेज केल्याचं तपासात उघड झालं। याबाबत दोघांच्याही कुटुंबाला माहिती नव्हती। दोघांनी लग्न केलं होतं, परंतु एकत्र राहत नव्हते। त्यामुळे या दोघांच्या नात्यातील गूढ आणखी वाढलं। 6 सप्टेंबरला ती बेपत्ता झाली। याबाबत दीपकची चौकशी केली तेव्हा त्या दोघांचे नाते ठीक सुरू होते असा दावा त्यानं केलाय। शुभमित्रा तिच्या आई वडिलांशी भांडून घर सोडून गेली असेल असं सांगत त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। पोलीस तपासात शुभमित्राचा फोन अनलॉक करून तिचे व्हॉट्सअप चॅट पाहिले। त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं। दीपक आणि शुभमित्रा यांच्यात आर्थिक वाद सुरू होता। शुभमित्रानं दीपककडून 10 लाख रुपये उधार घेतले होते। दोघांमध्ये या गोष्टीवरून तणाव सुरू होता। शुभमित्रा तणावात होती। तिने मथुरा, वाराणसी अथवा एखाद्या आध्यात्मिक स्थळी जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती। पोलिसांनी दीपकची पॉलिग्राफ चाचणी केली, त्यात त्याची उत्तरं दिशाभूल करणारी असल्याचं समोर आलं। यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत चौकशी केली असता त्यानं गुन्हा कबूल केला। चौकशीत दीपकनं कबूल केले की 6 सप्टेंबरला शुभमित्राला होंडा सिटी कारनं तिला मी घेऊन गेलो। 2 आणि 3च्या दरम्यान दुपारी मी तिचा गळा दाबून हत्या केली। यानंतर तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत लपवून दिवसभर मी काम करत होतो। दुसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात दफन केला आणि पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जात शुभमित्राचा मृतदेह ताब्यात घेतला। यानंतर त्या गुन्ह्यात आरोपी दीपक राऊतला अटक करण्यात आली आहे। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर।